कर्जमाफीबद्दलचे नियम व अटी काय ते जाणून घेऊया मीडियाच्या माध्यमातून। नमस्कार शेतकरी मित्रांनो, विनाअट कर्जमाफीसुद्धा मिळू शकते। पीक विम्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो। त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा एकदम मोकळ्या मनानं सुटू शकतो किंवा इतरही बऱ्याच ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यासुद्धा सुटू शकतात। क्योंकि घी निकालने के लिए उंगली सीधी नहीं टेढ़ी करनी पड़ती है। हे तुम्हाला पुढे लक्षात येईल की रविकांत तुपकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। कारण त्यांनी मागच्या महिन्यामध्ये बुलढाणा इथं मोठं आंदोलन केलं, अन्न त्याग आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला गिरीश महाजन यांनी भेट दिली आणि तिथं सांगितलं की आम्ही तुमची मुख्यमंत्र्यासोबत बैठक घडू, त्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि त्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल, पीक विमा असेल किंवा इतर प्रलंबित मागण्या असतील त्याबद्दल नक्कीच आपण निर्णय घेऊ। मात्र सरकारनं या बाबतीत चाल ढकल केली, कोणती बैठक नाही, काहीच नाही। जसं रोहित पवारासोबत झालं की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी एक समिती नेमलेली होती आणि या समितीसोबत बैठक ठेवली, वेळ ठरवली, मात्र बैठक काही घडू दिली नाही। मात्र काल रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि विधान भवनामध्ये शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तिथं 7-12 उधळल्या, सोयाबीन उधळलं, कापूस उधळलं। रविकांत तुपकर आक्रमक झाले कारण बैठक आमची ठरवली आणि बैठकच घेतली नाही, चर्चाही घडवली नाही आणि त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला आणि सोबतचे जे कार्यकर्ते होते ते विधान भवनाच्या परिसरातील झाडावर जाऊन बसले। सोबत दोऱ्या होत्या, दोऱ्या गळ्यात अडकल्या आणि तिथं झाडावर जाऊन बसले आणि त्यानंतर शेवटी सरकारला झुकावं लागलं आणि मग गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क केला आणि तुमची आज ठीक 4 वाजता मुख्यमंत्र्यासोबत कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या मागण्या आहेत त्यासाठी आपण उच्चस्तरीय अशी बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये तोडगा काढू। त्यानंतर रविकांत तुपकरांनी आझाद मैदानातील पोलीस स्टेशनमधून आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, जर आपल्याला यापुढे लढायचं असेल तर अशा आपल्याला खंदे कार्यकर्ते जिवंत असण्याची गरज आहे। त्यामुळे कार्यकर्ते ही झाडावरून खाली उतरले आणि आज पीक विमा, कर्जमाफी, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न या सर्व गोष्टीवर उच्चस्तरीय अशी महत्त्वाची बैठक 4 वाजता होणार आहे। आता या बैठकीमध्ये काय काय गोष्टी घडतात, काय चर्चा होतात त्याबद्दलची माहिती आल्याच्या नंतर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू। मात्र जोपर्यंत उंगली सीधी है घी निकलता नहीं, उंगली टेढ़ी ही करनी पड़ती है, मी वारंवार सांगत असतो। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या या गोष्टी लक्षात येत नाहीत। त्यामुळे हे मुंबईत झालंय, हे जर गावागावात झालं तर शेतकऱ्यांचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही, हे समजून घ्या। आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।